नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातल्या चाळीसगाव मतदारसंघाची गोष्ट पाहणार आहोत. एक असा मतदारसंघ जिथे फक्त 5 वर्षांच्या आत एक अगदी निसटता विजय एका प्रचंड मोठ्या भूकंपासारख्या विजयात बदलला. हे नक्की कसं घडलं, ह्या विश्लेषणात आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. हा जो काही नाट्यमय राजकीय बदल झाला तो समजून घेण्यासाठी आपण या 4 मुख्य टप्प्यांमधून जाणार आहोत. चला तर सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागापासून. तिथल्या जमिनीचा आवाज ऐकूया, तिथलं खरं वास्तव काय आहे ते समजून घेऊया. कोणत्याही निवडणुकीचं गणित समजून घ्यायचं असेल ना, तर आधी तिथल्या मातीचा, तिथल्या लोकांच्या जगण्याचा वेध घ्यावा लागतो. चाळीसगावची ओळख ही मुळातच शेती आहे. कापूस, सोयाबीन, केळी, इथल्या माणसाचं आयुष्य या पिकांभोवतीच फिरतं. मग या मातीतल्या माणसाला नेमकं काय हवंय, त्यांच्या तक्रारी काय आहेत? तर ह्या काही वरवरच्या गोष्टी नाहीयेत. या आहेत त्यांच्या रोजच्या जगण्या मरण्याच्या समस्या. पाण्याची भीषण टंचाई, शेतीमालाला भाव नाही, तरुणांच्या हातात काम नाही आणि रस्ते, विजेसारख्या पायाभूत सुविधांची वाणवा. हा एक आकडा बघा, 89. तुम्हाला वाटेल हा नुसता एक नंबर आहे, पण हा नंबर नाही, ही चाळीसगावच्या संघर्षाची पूर्ण कहाणी आहे. विचार करा, 199 गावांची तहान भागवण्यासाठी रोज 89 पाण्याचे टँकर्स लागतात. याचा अर्थ काय, की ही फक्त निसर्गाची अवकृपा नाही, तर हे प्रशासनाचं अपयश आहे. हा लोकांच्या सन्मानाने जगण्याचा हक्काचा प्रश्न आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे आणि या अधिकाराची अंमलबजावणी करणं हीच तर प्रशासनाची जबाबदारी आहे. आता या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर आपण थेट निवडणुकीच्या आकड्यांकडे वळूया. 2 निवडणुका आणि त्यांची थक्क करणारी कहाणी. इथे बघा, हा फरक खरंच डोळे उघडणारा आहे. 2019 मध्ये विजय आणि पराभवातलं अंतर किती होतं? फक्त 4287 मतं, म्हणजे अगदी काठावरचा, जेमतेम 1.96% विजय. आणि 5च वर्षात 2024 मध्ये काय झालं? हेच अंतर वाढून झालं तब्बल 85,653 मतं, म्हणजे जवळजवळ 21.4% प्रचंड फरक. असं काय घडलं या 5 वर्षात? हे आकडेवारीच्या आलेखात अजून स्पष्ट दिसतं. भाजपच्या मतांचा प्रवास बघा. 2014 मध्ये 45% आसपास. 2019 मध्ये विरोधी मतं विभागली गेल्याने मतांमध्ये थोडी घसरण झाली, आकडा 40% खाली आला. आणि मग 2024 मध्ये एक प्रचंड मोठी उडी, थेट 67%. आणि गंमत म्हणजे मतदानाची टक्केवारी जवळपास सारखीच राहिलीये, 64% आसपास. म्हणजे असं नाही की लोक मतदानाला बाहेर पडले नाहीत, लोक आले, पण त्यांनी आपला कौल पूर्णपणे बदलला. मग हा बदल नेमका कशामुळे झाला? चला, आता या मोठ्या विजयामागची कारणं शोधूया, या निकालाचं विश्लेषण करूया. हा बदल काही एका रात्रीत झालेला नाहीये. यामागे 4 प्रमुख प्रणालीगत घटक आहेत, जे आपण एक एक करून समजून घेऊया. हे एक वाक्य आहे का, जे तिथल्या एका मतदाराने म्हटलंय. या एका वाक्यात राजकारणातलं एक मोठं सत्य दडलेलं आहे. कसं एक राष्ट्रीय स्तरावरचं भावनिक आवाहन लोकांच्या रोजच्या पाण्याच्या आणि जगण्याच्या प्रश्नांवर मात करतं, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि मग आला एक सगळ्यात मोठा बदल, नियमांमधला बदल. याला म्हणतात डी-रिझर्वेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर 2024 पर्यंत चाळीसगावची जागा ही अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव होती. पण आता ती जनरल किंवा सर्वसाधारण झाली. या एका बदलाने सगळी सामाजिक आणि राजकीय गणितच बदलून टाकली. हे समजून घेण्यासाठी मतदारसंघाची सामाजिक रचना बघा. ओबीसी, मराठा आणि इतर समाज मिळून जवळपास 66% आहेत. राखीव जागा सर्वसाधारण झाल्यावर या मोठ्या समाज घटकांची राजकीय आकांक्षा आणि मतदानावरचा प्रभाव कितीतरी पटीने वाढला. हेच या बदलामागचं एक मोठं कारण आहे. ठीक आहे, विश्लेषण तर झालं, पण यातून पुढे काय? केवळ निवडणुका जिंकणं महत्वाचं आहे की लोकांचं जीवनमान सुधारणं? एक चांगला प्रशासकीय आराखडा कसा असू शकतो ते पाहूया. केवळ आश्वासनं देऊन राजकारण होत नाही. लोकांना प्रत्यक्ष काम हवं असतं. त्यासाठी हा एक प्रशासन केंद्रित दृष्टिकोन. पहिला मुद्दा, लोकांच्या मूळ प्रश्नांवर लक्ष द्या. दुसरा, तक्रारींचं निवारण वेळेत करा. तिसरा, आजच्या डिजिटल युगात लोकांच्या माहितीच्या अधिकाराचा सन्मान करा आणि पारदर्शक संवाद साधा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कामातून लोकांचा विश्वास जिंका.
आणि शेवटी चाळीसगावची ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. आधुनिक राजकारणातलं हे एक मोठं द्वंद्व आहे. एका बाजूला आहे मतदाराचं रोजचं जगणं, त्याच्या समस्या, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक भावनिक राष्ट्रीय प्रचार. आपलं भविष्य यापैकी कोण ठरवणार? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर तुम्हाला लोककेंद्रित नेते बनायचे असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai वर mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 4204 1602 वर कॉल करा. उद्देश राजकारणापलीकडचा.